नमस्कार. आज ना कविता बनवणार आहे पावभाजी. मग ती आता कशी बनवणार आहे ना तुम्हाला सगळं दाखवतो. कविताने मस्त सगळं कापलं आहे आता पावभाजीचं. हे वाटते बटाटे, फ्लॉवर, शिमला मिरची, ते काय आहे का याला काय म्हणतात मटर. हा मटर, गाजर, कांदा, टोमॅटो आणि कविता. आणि बघा कविताचे बेबी हेअर आली आहे. कविता आता मस्त पावभाजी करणार आहे. मग तुम्हाला आता हळूहळू दाखवू बनवताना. आणि मग नंतर मस्त खा. हे चपाती आणायची की ब्रेड आणायचं आहे? चपाती आणायची आहे. सॉरी, चपाती बनवणार आहे की ब्रेड आणायचं आहे? ब्रेड आणायचं आहे. ब्रेड कुठला? ब्राऊन ब्रेड. ओके, ब्राऊन ब्रेड ना. हा तो जरा हेल्दी असतो ना. हो. अरे बापरे, हेल्दी काय बोलतो? भाकर कर नाही तर पोळ्या करणार. काय गरज आहे ब्रेडची? बघितलं बघितलं? ओजो. जास्त हेल्दी. काय करते रे? मम्मी तुला मारते ती. तुला वाटते ती साधी आहे, ती साधी नाहीये. साधी नाहीये. ती जास्तच साधी आहे. जास्त साधी आहे. तुला दिसेल नंतर आता. जास्तच साधी आहे. जास्तच साधी आहे ती. मम्मी तिला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मदत करते मस्त. आणि मी नेहमीप्रमाणे इथे तिथे फिरणारा, सगळं दाखवणारा मुलगा. आता पाणी कशाला टाकते देवाला माहिती. ते आता ह्या भाज्यात ना त्या उकळवायच्या. ओके. काय आहे का? अरे आंबावडी. ते मम्मीने दिलेली आंबावडी. अरे बापरे, कविताच्या मम्मीने आंबावळी दिली आहे. ती खाऊ आम्ही. हे बघा आम्ही किती खाऊ आणलाय बघा खायला. अरे बापरे, तोंडातून हे पडत होतं. लाळ पडत होती. किती आंबावळी खायत होतो ना. हे बघा मस्त प्रोटीन बार, भेळ, सगळं एकूण एक भारी भारी आणलंय. सगळं शुगर फ्रीचे बिस्किट, काकरा, काय म्हणतात, चणे, बनाना चिप्स, असं खूप काही आणलंय. मस्त मज्जा मज्जा आमची. आणि आता तुम्हाला थोड्या वेळानं दाखवू. कविताला लसूण शिजून देते मी. आता हो. मी आता मम्मी ना कविताला शिलून देते. काय ते लसूण. हा, सोलून. सॉरी. आणि तू काय म्हणते बोल. मी जरा साधा पडतोय. सिलून ना छिलून ना सोलून. हे सिलून काय आहे? म्हणजे ही कुठली मधली भाषा आहे? हिंदी मध्ये म्हणतात छिलून, छिलके. माझी मराठी आणि हिंदी फ्लुएंट आहे. तुम्हाला कळत नाही. अशी? मग मी फ्लुएंट माणूस आहे एकदम. आता काय करते तू? आता मी या भाज्या लावल्या कुकर मध्ये. हम्म, आणि ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हम्म, त्याचे लसूण सोलता येत ती लसूण आणि आलं ह्याची पेस्ट करणार. आणि काय नाही त्यानंतर बनवू आता. आणि पोळ्या करायच्या जाणार मग ती ब्रेड आणायला सांगते. हो, पोळ्या म्हणजे पोळ्या करायला हे व्हायला त्रास होईल ना. आणि पाव पण नाही आणू शकत. हे बघा कविता ना आम्हाला आता ग्रीन टी देते. ही ग्रीन टी आहे ना एवढी कडू आहे, एवढी कडू आहे की जहर फेल. डायरेक्ट जहर फेल आहे. जहर डायरेक्ट. म्हणजे नॉर्मल ग्रीन टी नाही आहे. हे कुठला तरी पालापाचोड आहे. आणि तो असा एकदम त्याला उकळवतात आणि त्याचं पाणी पाजतात. की आतून माणूस साफच झाला पाहिजे direct. आतून माणसाचा सुपडा साफ होऊन जातो डायरेक्ट. आणि ती पण आम्ही अशी वेस्ट नाही करू. हा, ती पण बघा कशी करतो आम्ही. हे बघा ते पण आम्ही कशी करतो बघा. म्हणजे एक एक बूंद त्याचा तो पण काढून घेतो एकदम त्या पाल्याचा. म्हणजे विचार करा ते किती कडू लागत असेल. एकदम भयानक. हे बघा हा धनुभाई बघा आमचा काहीच काम करत नाही. हे बघा झाली पावभाजी. आणि मी मस्त ब्रेड पण आणलेत, ब्राऊन ब्रेड. आणि हे बघा चिप बनली, पावभाजी. चिप पावभाजी, गरमागरम पावभाजी, स्ट्रीट स्टाईल पावभाजी. हो हो. मी पण आणलंय बघा. काय म्हणतात त्याला, ब्राऊन ब्रेड. आता आम्ही खाऊ सगळे. हे काय करते? कांदा कट करते. ओके ओके, कांदा कट करते. चला आता आम्ही भूक लागली, फटाफट आम्ही आता बसू. हे बघा झाली आमची पावभाजी. आता आम्ही मस्त जेवायला बसलो. ब्रेड बघा, ब्राऊन ब्रेड भाजी. ब्रेड पावभाजी. चला आम्ही आता जेवतो. बाय बाय. बाय.